तो गणपती काही पावला नाही, पोरांच्या काही थोड्या कमी झाल्या नाहीत. शेवटी असं झालं, सगळ्यांच्या मते ठरलं की कृष्णासह सगळ्या पोरांना शेतात पाठवायचं, जंगलात पाठवायचं. गाई गुरांना सांभाळा, चांगले थकतील म्हणाले दिवसभरामध्ये, आणि मग रात्री येऊन झोपतील, खोड्या करायला संधीच नाही. सगळ्या गाई वासरांना इतका आनंद झाला म्हणतात. सगळेजण आले, सगळ्यांकडे शिजोऱ्या होत्या. आता सगळ्या शेवटी सगळेजण आले, शिदोऱ्या बांधल्या गेल्या. शिदोऱ्या कुठे म्हणे, एका उंच झाडावर बांधल्या गेल्या. सगळ्यांचा तो एकत्रपणे शिदोरींचा काला करून वर बांधला गेला. टेंड्या म्हणाला, मला माझ्या आईने विशेष साईचं दही दिलंय, तो हात शरीराने असा सुडसुडीत होता, मी आणि कृष्णच खाणार, बाकीच्यांना देणार नाही. म्हणून त्यांनी त्याची शिदोरी लांब ठेवली होती, उंच बांधून ठेवली होती. बाकीची पोरं वर चढू शकत नव्हती. आता खेळायचं म्हणाले, आधी नुसतं खायचं नाही, बसून खायचं नाही. ठीक आहे म्हणाले, चला असं म्हणून सगळ्यांनी खेळणं सुरू केलं. एक चिठ्ठी घेतली, त्याच्यावर थुंकी लावली. उन्हाळी पावसाळी, पहिल्यांदा मुली की मुलं, सगळ्यात पहिल्यांदा मुलींनी डाव जिंकला. खेळ खेळण्या आला मुरारी यमुना सगळ्यांना आवाहन केलं भगवंतानी. खेळ सुरू झाले. सगळ्यात पहिल्यांदा बायकांचे खेळ, फुगडी. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनहारी. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनहारी. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनहारी. राधा कृष्ण जय कुंज सगळ्यांना मुलं आणि मुली. आता हे सगळे अगदी आपले गुरुबंधू आहेत, त्यामुळे सगळ्यांनी मनसोक्त आनंद घ्या. राधा कृष्ण जय कुंज विहारी राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनहारी. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनहारी. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनहारी. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धन. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधा कृष्ण.